एक्सप्रेस यांची स्वरांची एक्सप्रेस वंदे भारत धावत नसेल एवढ्या सुरामध्ये जे धावली, पण मंडळी तुम्ही बघितलं का एक शब्द सुद्धा त्या चुकल्या नाही. मी लक्ष ठेवून होती की थोडाफार एखादा शब्द इकडे तिकडे हलेल, पण ही खरं गुरूंची कृपा आहे की त्यांनी इतक्या ठळकपणे एक एक शब्द आणि एक एक त्या सगळ्या सुरांवर अशी मेहनत घेतलेली आहे की त्या कुठेही हलल्या नाहीत. जसं मगाशी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मेहनत लागते. आपण एरवी टंग ट्विस्टर खेळतो की शब्दांमध्ये कुठेतरी आपण अडखळू आणि समोरच्याला पकडू, पण ह्या सगळ्या मंडळी त्याला सुद्धा मात करून गेली. आता पुढचं गाणं कोणतं का बाळांनो? अच्छा चला, आता माझा मोबाईल सुद्धा पडला. थांबा हा, तुमची नावं घेते आता. आवरी आवरी ना, हे सादर करण्यासाठी तुमच्या समोर आले आहे अन्वी, वेदांगी, निर्वी आणि ओजस्विनी. अजून कोणी आहे? बरोबर सगळ्याजणी करूया छान सुरू. श्राव्या, ओके करूया सुरू. ऑल द बेस्ट. आवरी
अतिशय उत्तम परफॉर्मन्स या ठिकाणी यांनी केलेला आहे. यानंतर आपल्या समोर येत आहे रीती, भाग्यश्री, पूजा आणि सुजाता. आपल्या राष्ट्रपित्यांचं आवडतं भजन जे त्यांच्या दैनंदिन पूजेचा भाग होता. जो इतरांचे दुःख जाणतो तोच खऱ्या अर्थाने वैष्णव. थोर गुजराती संत नरसिंह मेहता यांनी लिहिलेली रचना आणि दैनंदिन पूजेमध्ये परमपूज्य महात्मा गांधी यांनी ज्याला आपल्या दैनंदिन पूजेचा भाग बनवला असे ते वैष्णव जन तो आपल्या समोर सादर करत आहेत. रीती, भाग्यश्री, पूजा. आपल्या समोर सादर करत आहेत. थोडंसं सिरियस चेंज होतोय. श्राव्या, सिया, वेदांगी, अन्वी, रुद्राणी आणि ओजस्विनी आपल्या समोर सादर करत आहेत रखुमाई. महिला शक्तीचा जोरदार आवाज काय असतो तो रखुमाईने सिद्ध करून दाखवला. मग या सगळ्या रखुमायांसाठी एकदा जोरदार टाळ्या.